वेलकम टू आय अकॅडमी. साऊथ स्क्रीन टेस्टच्या लेक्चर सिरीजमध्ये MCQs सॉल्व करत होतो आपण ऑन द टॉपिक ॲसिड्स बेसेस अँड सॉल्ट्स. ॲसिड बेसेस अँड सॉल्ट्सवरती जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या ॲसिडिटी ऑफ बेस, बेसिसिटी ऑफ ॲसिड ह्या पोर्शनमधले आपले करायचे राहिलेले आहेत. तर त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण आज करूया. रिमेनिंग पोर्शन जो आहे तो आता आपण कंप्लीट करून घेऊया. तर हा क्वेश्चन येतो सॉल्ट्स मधून. म्हणजे आता बघा, आपण सॉल्ट विषयी इन्फॉर्मेशन तर असेलच. तर बघा, सॉल्टचे 3 टाइप्स होते जे की पहिले आपण डिस्कस केलेत. सॉल्टचे जे 3 टाइप होते, एक तर ॲसिडिक सॉल्ट, एक तर बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट. तर त्यावरती हा क्वेश्चन आहे, विच सॉल्ट इज न्यूट्रल सॉल्ट. तर यापैकी न्यूट्रल सॉल्ट कुठली? तर बघा, neutral salt is formed by the combination of strong acid and strong base as well as weak acid and weak base. म्हणजे न्यूट्रल सॉल्ट बनण्यासाठी ऍसिड आणि बेस सेम पाहिजे. म्हणजे सेम इन द सेन्स, स्ट्रॉंग ऍसिड असेल तर स्ट्रॉंग बेस पाहिजे, वीक ऍसिड असेल तर वीक बेस पाहिजे. तर बघा, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस किंवा वीक ऍसिड आणि वीक बेस यांच्या कॉम्बिनेशन मधून बनलेली सॉल्ट कुठली आहे? तर बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिले, आपण हे सॉल्व करू. इकडे बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये NH4Cl, NH4OH प्लस HCl. आता यामध्ये बघा, ही जी सॉल्ट आहे ती ॲसिटिक ऍसिड CH3COOH प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड पासून बनलेली आहे. आता नेक्स्ट बघू आपण, ही CH3COOH प्लस NaOH पासून बनली आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, सोडियम कार्बोनेट. तर बघा, H2CO3 प्लस NaOH. तर बघा, हे जे काही सॉल्ट्स आहेत, तर ह्या सॉल्टच्या कंडिशन्स मध्ये एक बेस, एक ऍसिड, एक ऍसिड, एक बेस, ऍसिड बेसच्या कॉम्बिनेशननी सॉल्ट बनते. तर बघा, NH4OH is a weak base and HCl is a strong acid. So the salt is acidic salt. आता हे बघा, CH3COOH आणि NH4OH मध्ये हे ॲसिटिक ऍसिड जे आहे ते ऑर्गॅनिक ऍसिड असल्यामुळं वीक ऍसिड आहे आणि NH4OH हे एक वीक बेस आहे. म्हणजे ही एक न्यूट्रल सॉल्ट आहे. आता बघा, हे acetic acid is a weak acid, NaOH is a strong base, so it is a basic salt. त्यानंतर carbonic acid is a weak acid and NaOH is a strong base, so this is also basic salt. So option number, आता बघा विचारले काय, न्यूट्रल सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट कुठली आहे? तर ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट आन्सर, बिकॉज CH3COON NH4 is a salt which is formed by the combination of acid, that is CH3COOH, which is known as acetic acid, and weak base, that is NH4OH, that which is ammonium hydroxide. They both are weak acid and weak base, so the salt is neutral salt. Let's move to the next question. हाँ, आता बघा, हा क्वेश्चन जो आहे तो NaCl वरती आहे. NaCl म्हणजे हे एक सॉल्ट आहे. म्हणजे ऍसिड बेसिस आणि सॉल्ट्स पैकी सॉल्ट वरचा हा क्वेश्चन आहे. तर बघा, NaCl इज अ, एक सेकंड, NaCl is a salt which is a combination of NaOH and HCl. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या कॉम्बिनेशननी ही सॉल्ट बनली. तर बघा, NaCl is a neutral salt. Neutral salt because it is a combination of strong acid and strong base. न्यूट्रल सॉल्ट असल्यामुळे ह्याचा pH असतो 7. पीएच पेपर वरती ह्याचा pH असतो 7. तर बघा, सेंटेन्सेस पैकी काय करेक्ट स्टेटमेंट त्याला आपल्याला टिक करायचंय. तर बघा,
A solution of NaCl will turn red litmus blue. तर रेड लिटमस ब्ल्यू कधी होतो? तर रेड लिटमस ब्ल्यू जर बेसिक सोल्युशन असेल तर रेड लिटमस ब्ल्यू होतो. पण आपलं सोल्युशन आहे न्यूट्रल. सो ऑप्शन नंबर फर्स्ट मीन्स फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. नेक्स्ट बघा. A solution of NaCl will turn pH पेपर ग्रीन. तर बघा pH पेपर ग्रीन कधी होतो? तर pH ची रेंज असते 0 to 14. जर 0 to 7 असेल तर ऍसिडिक सोल्युशन असतं. जर 7 असेल तर न्यूट्रल सोल्युशन असतं आणि ग्रेटर दॅन 7 असेल तर बेसिक सोल्युशन असतं. तर इन दिस केस जर न्यूट्रल सोल्युशन असेल तर तो पीएच पेपर ग्रीन कलर इंडिकेट करतो, जे की आपलं सोल्युशन न्यूट्रल आहे हे इंडिकेट करतं. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट इज रॉंग स्टेटमेंट. बघा कसं. तर विल टर्न ब्ल्यू लिटमस रेड. ब्ल्यू लिटमस रेड कधी होतो? तर इन ऍसिडिक कंडिशन ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. पण आपली कंडिशन काय आहे? न्यूट्रल आहे. तर बघा. आणि फोर्थ स्टेटमेंट विल नॉट अफेक्ट लिटमस. तर न्यूट्रल सोल्युशनचा लिटमस पेपरवरती काहीच अफेक्ट होत नाही. त्यामुळं फोर्थ ऑप्शन इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा फर्स्ट फर्स्ट इनकरेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे, थर्ड इनकरेक्ट आहे, फोर्थ करेक्ट आहे. तर ह्या केसमध्ये आपले ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 म्हणजे डी ऑप्शन इज अवर करेक्ट ऑप्शन. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Adding liquid X to water increases pH. This shows that the liquid X is. म्हणजे बघा जर आपला लिक्विड X आहे त्यामध्ये सॉरी वॉटर मध्ये तो ऍड केला तर पीएच इन्क्रीज होते. पीएच इन्क्रीज होते. तर बघा ऍडिंग लिक्विड X to water increases its pH. So this shows that the liquid X is. तर बघा वॉटर आहे. वॉटर in this case water plus X increases pH of solution. म्हणजे न्यूट्रल वॉटर काय आहे? न्यूट्रल आहे. तर 7 जर वॉटरचा पीएच असेल आणि एक्स कंपोनंट ऍड केला, आपण एक्स सोल्युशन त्यामध्ये ड्रॉप वाईज ऍड केलं तर पीएच ग्रेटर दॅन 7 होणार आहे. ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 च्या पेक्षा इन्क्रीज म्हणजे 7 to 14 रेंज मध्ये जाणार आहे. म्हणजे ऍट द एंड ऑफ रिएक्शन पीएच इज कन्वर्टिंग इनटू बेसिक सोल्युशन. म्हणजे बघा पीएच इन्क्रीज होतोय म्हणजे बेसिक सोल्युशन बनते. बेसिक सोल्युशन बनते म्हणजे बघा जर आपण वॉटर मध्ये एखादा सबस्टन्स टाकला आणि पीएच इन्क्रीज होत असेल तर तो सबस्टन्स बेस असला पाहिजे. कारण जर आपण ऍसिड टाकला तर पीएच कमी होतो आणि जर आपण बेस टाकला तर पीएच ऑफ द सोल्युशन विल इन्क्रीज. सो ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन फॉर दिस एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन इज. आता बघा हां तर हे क्वेश्चन्स आहेत आपल्या. तर हे क्वेश्चन्स आहेत आपल्या ह्यामधून कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड्स आणि बेसिस. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला एखाद्या ऍसिडचं फाइंड आउट करता आलं पाहिजे त्यावरती हा क्वेश्चन आहे. तर कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचे इन द सेन्स कॉन्सन्ट्रेशनचे वेगवेगळे युनिट असतात. जसं की ग्राम पर लिटर, जसं की मोल पर लिटर, किंवा आपण बघू शकतो की बेस किंवा ऍसिडचे जे कॉन्सन्ट्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करायचं? तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल्स टू गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास. तर बघा गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मोल्स भेटतील. नंबर ऑफ मोल्स पर लिटर ऑफ सोल्युशन काढायचे. नंबर ऑफ मोल्स आता बघा ऑप्शन मध्ये सगळीकडे मोल पर लिटर दिले म्हणजे नंबर ऑफ मोल्स पर लिटर ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचे. तर बघा गिवन मास तर H2SO4 चं एक्झाम्पल आहे. गिवन मास आहे 4.9 ग्राम आणि H2SO4 चं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं? तर बघा H2SO4
तर हायड्रोजनचं एका हायड्रोजनचं 1 ॲटॉमिक मास, 2 हायड्रोजनसाठी 1 × 2 प्लस एका सल्फरचं मास आहे 32 ग्राम प्लस 4 × एका ऑक्सिजनचं मास असतं 16 ग्राम. तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या नंतर आपल्याला मास मिळेल. इकडे बघा 2 + 32 + 64. तर हे मास येतं बघा 4 + 4 8 6 + 3 9. 98 ग्राम इज अ मास मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4. 98 ग्राम. तर ह्याचं कॅल्क्युलेशन काय येतं? तर ह्याच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण इझिली करू शकतो की इकडे बघा आपण मेथड कॅल्क्युलेट करू ह्याची. 0. divided by 2. 0.1 divided by 2. 2 1 2. 0.05 म्हणजे नंबर ऑफ मोल्स आले 0.05. आणि आपल्याला आता सोल्युशन इन लिटर पाहिजे. आपलं सोल्युशन ml मध्ये. ml चा पहिले लिटर करून घेऊ आपण. ml ला लिटर मध्ये कन्वर्ट कसं करतात तर बघा, जर तुम्हाला येत नसेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. एका एक मिनिट. 1 liter of solution contain 100 ml. 1000 ml. तर आपल्याकडे बघा x लिटर म्हणजे कॅल्क्युलेशन करायचे लिटर मध्ये 200 ml सोल्युशन प्रेझेंट आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. इझी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं की x × 1000 = 200 ml. आता 1000 ने त्याला डिवाइड करा. तर 1 2 3 4 2 1 2 2 5 10 5 5 5 2 0.2 हे आन्सर आले 0.2 लिटर ऑफ सोल्युशन. आता बघा कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचे. तर कॉन्सन्ट्रेशन कसं कॅल्क्युलेट करतात तर कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. नंबर ऑफ मोल्स आहेत आपले 0.05 आणि व्हॉल्यूम इन लिटर आहे 0.2. तर हा पॉईंट इथं शिफ्ट झाला. 2 1 2 0.2 2 2 4 2 2 4 कॅरी ऑन 1 2 5 10. तर बघा आन्सर आले आपलं 0.25 मोल्स पर लिटर. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे बघा. ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. बघा मोल्स पर लिटर मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिली नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा. हे 0.05 हे मोल्स आहेत आणि 0.2 हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ml मध्ये व्हॉल्यूम दिले ना तर ऍक्च्युअली लिटर मध्ये घ्यायचं असतं. तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग ह्याला ह्यानी डिवाइड करायचं. नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय volume in liter gives concentration of solution, that is 0.25 mole. Option number A. Let's move to the next question. Formic acid is found in. Formic acid. Formic acid is a organic acid. It is found in. आता बघा ऑप्शन नंबर ए लेमन्स. लेमन्स मध्ये सिट्रिक ऍसिड असतं. त्याच प्रकारे ग्रेप्स मध्ये मॅलिक ऍसिड असतं. विनेगर मध्ये असतं आपला ऍसिटिक ऍसिड. आणि स्टिंग ऑफ इन्सेक्ट. स्टिंग ऑफ इन्सेक्ट म्हणजे इन्सेक्ट बाईट. इन्सेक्ट बाईट इन द सेन्स हनी बी झालं किंवा अँट माहिती रेड अँट बाईट केल्यानंतर पण फॉर्मिक ऍसिड रिलीज होतं. तर फॉर्मिक ऍसिड इज फाउंड इन स्टिंग ऑफ इन्सेक्ट. So option number D is our correct option. Let's move to the next question. Ascorbic acid is also found in. Ascorbic acid. Ascorbic acid is also organic acid which is found in our vitamins. Vitamins that is vitamin A, B, C, D. ह्यापैकी कुठल्या विटॅमिन मध्ये फाइंड आउट होतं बघा. आपला ascorbic acid जे असतं तर ते विटॅमिन सी असतं. विटॅमिन सी इन द सेन्स विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन सी कंटेनिंग व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स. मोस्टली फ्रुट्स मध्ये असतं हे. तर बघा विटॅमिन सी चे सोर्सेस आपण बघू. तर टोमॅटो,
टोमॅटो नंतर पोटॅटो मध्ये पण असतं. त्यानंतर फ्रूट्स जर बघितले तर लेमन, ऑरेंज अशा काही फ्रुट्स मध्ये जे काही फ्रुट्स असतात. सिट्रस फ्रुट्स मध्ये म्हणजे जे आंबट लागतात ना ते फ्रुट्स असतात, त्यामध्ये असतं विटॅमिन सी, दॅट इज एस्कॉर्बिक ऍसिड ज्याला म्हणतात. तर आपला ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हां, Na2CO3 इज कॉल्ड ॲज. Na2CO3 हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सॉल्टचा. तर दिस इज द सॉल्ट विच इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ, बघा, Na2CO3. It is the combination of two molecules of NaOH plus H2CO3 acid. It is the combination of strong base and weak acid. तर बघा, Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट जे आहे, सोडियम कार्बोनेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. तर बघा, बेकिंग सोडा म्हणजे NaHCO3. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू आपण प्रत्येकाचा. लेमन सोडा इज नथिंग बट सिट्रिक ऍसिड. तर सिट्रिक ऍसिड. त्यानंतर कॉस्टिक सोडा इज अ NaOH. त्याला आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला असतो Na2CO3. सो वॉशिंग सोडा म्हणजे Na2CO3 आणि बेकिंग सोडा म्हणजे NaHCO3. as well as lemon soda is a mixture of citric acid and then caustic soda is known as NaOH. NaOH चा जो आपला स्ट्रॉंग बेस. तर Na2CO3 is called as. तर ह्याचा आन्सर आहे वॉशिंग सोडा. जर आपल्याला असं विचारलं असतं Na2CO3 is formed by डॅश डॅश बेस, तर आपण कॉस्टिक सोडा म्हणलं असतो. पण क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. Na2CO3 असल्यामुळे Na2CO3 इज नोन ॲज वॉशिंग सोडा. सो ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. अन ऍसिड रिॲक्ट विथ. आता बघा, ऍसिड एक ऍसिड म्हणजे नॉर्मल आपण जे काही ऍसिड घेतो, तर नॉर्मली ऍसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. नेवर टू ऍसिड रिॲक्ट म्हणजे दोन जर ऍसिड आपण मिक्स केले तर त्याची रिएक्शन होत नाही. म्हणजे त्यांनी विचारले की ऍसिड कॅन रिॲक्ट विथ विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ह्या चारीपैकी ऍसिड कुणासोबत रिॲक्ट करेल, तर ऑब्विसली बेस सोबत रिॲक्ट करेल. हे आपले सॉल्ट आहे. तर बेसिक सॉल्ट जो टाइप ऑफ सॉल्ट आहे, तर बेसिक सॉल्टचे एक्झाम्पल विचारले ह्याने. विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक सॉल्ट. इनडायरेक्टली ह्यांनी विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक सॉल्ट. तर बघा, AgCl इज फॉर्म्ड बाय AgOH प्लस HCl. Na2CO3 NaOH प्लस H2CO3. त्याच्यानंतर PbSO4 taken twice plus H2SO4 Na2SO4 म्हणजे NaOH 2 times आणि H2SO4. तर बघा, हे जे काही 4 कॉम्बिनेशन ऑफ सॉल्ट मी सांगितले, तर बघा, फर्स्ट सॉल्ट इज ऍसिडिक सॉल्ट बिकॉज इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस सॉल्ट. इट इज ऑल्सो वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड सॉल्ट. इट इज ऑल्सो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस सॉल्ट. आणि आपण बघू शकतो की NaOH आणि H2CO3. NaOH is a strong base, H2CO3 is a weak acid. So option number B is our correct option. The Na2CO3 can react with acid. All other are acidic salts, so it cannot react with acid. Acid do not react with acid. Acid always react with base, as well as base do not react with base. Base always react with acid. The option number B is correct option. Next question. Acid which contain one acidic hydrogen is known as.
ऍसिडिक हायड्रोजनचा जर नंबर 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? तर आपण त्याला म्हणतो मोनोप्रोटिक ऍसिड. आता बघा मोनोप्रोटिक ऍसिड का म्हणायचं? तर मोनो म्हणजे 1, प्रोटिक म्हणजे H प्लस आयन. ऍसिड रिलीजेस H प्लस आयन्स, H प्लस आयन्स इन वॉटर. सो मोनोप्रोटिक ऍसिड म्हणजे एक H प्लस आयन डोनेट करणारे ऍसिड. तर बघा मोनोप्रोटिक ऍसिडचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे HCl, HNO3 हे मोनोप्रोटिक ऍसिड आहेत. तसेच डायप्रोटिक ऍसिड मध्ये H2SO4 येतं. ट्रायप्रोटिक ऍसिड मध्ये येतं H3PO4. असे बरेच एक्झाम्पल आहे. तर आपण बघू शकतो ह्या काही एक्झाम्पल्स मध्ये फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती मोनोप्रोटिक ऍसिडची आहे, सेकंड कॅटेगरी जी आहे ती डायप्रोटिक ऍसिडची आहे आणि थर्ड जी कॅटेगरी आहे ती ट्रायप्रोटिक ऍसिडची कॅटेगरी आहे. तर आपल्याला विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज सॉरी विच कंटेन्स वन ऍसिडिक हायड्रोजन इज नोन ॲज द मोनोप्रोटिक ऍसिड. तर इथं पण कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करायचंय, पण या क्वेश्चन मध्ये कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे ग्राम्स पर लिटर मध्ये. ग्राम्स पर लिटर मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं असेल तर आपल्याला मोल्स कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. डायरेक्ट आपण काय करू शकतो, व्हॉल्यूमला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं. 50 ml म्हणजे किती लिटर? तर बघा 1 लिटर मध्ये 1000 ml, तर x लिटर मध्ये 50 ml. क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन, x इज इक्वल्स टू 50 डिवाइडेड बाय 1000. तर बघा 1 आणि 2 0.05. तर आपल्याला व्हॉल्यूम इन लिटर आलं. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, ग्राम्स पर लिटर मध्ये. ग्राम किती आहे? तर 2 ग्राम ऑफ NaOH इन 0.05 लिटर ऑफ सोल्युशन. 10 पॉइंट वरती जाऊन 0 मध्ये कन्वर्ट होतो. 5 and 5, 5 for the 20, 0 as it is. The answer is a 40. तर 2 ग्राम NaOH जर आपण 50 ml ऑफ सोल्युशन मध्ये मिक्स केला तर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन होतं 40 ग्राम पर लिटर. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. हाँ, बेसिसिटी ऑफ एसिटिक ऍसिड इज सेम ॲज बेसिसिटी ऑफ. आता बघा हे क्वेश्चन्स आहेत ऍसिडिटी ऑफ बेस आणि बेसिसिटी ऑफ ऍसिड मधले. तर आधी हा कन्सेप्ट लक्षात घ्या की बेसिसिटी ऑफ ऍसिड म्हणजे काय. बेसिसिटी ऑफ ऍसिड म्हणजे की गिवन ऍसिड किती मोल्स बेसला न्यूट्रलाइज करू शकतो किंवा किती OH मायनस आयन्सला आपण न्यूट्रलाइज करू शकतो आपल्या ऍसिडमुळे. तर बघा बेसिसिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऍसिटिक ऍसिड इज CH3COOH. ऍसिटिक ऍसिड H प्लस आयन डोनेट करतो. ऍसिटिक ऍसिड फक्त एक H प्लस आयन रिलीज करतो. तर त्यांनी विचारले बेसिसिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड इज सेम ॲज द बेसिसिटी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे बेसिसिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड इज 1 because it donates 1 H plus ions in water. So basicity of H plus ion basicity of acetic acid is 1. तर which indirectly असं विचारले which of the following acid have 1 basicity. तर बघा ह्याची बेसिसिटी आहे 2 कारण H2CO3 आहे. ह्याची बेसिसिटी आहे 3 कारण H3PO4 आहे. ह्याची बेसिसिटी आहे 2 बिकॉज H2SO4 आहे. HNO3 मध्ये एकच H प्लस असल्यामुळे त्याची बेसिसिटी ऍसिटिक ऍसिडच्या बेसिसिटी सोबत मॅच होते. सो ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. HNO3 इज मोनो. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाँ, X is formed by partial replacement of hydroxyl group in diacidic base
by an acidic radical. The number of ionizable hydroxyl group in X is. आता बघा, X is a compound which is formed by partial replacement of hydroxyl in diacidic base. Diacidic base चे example आपण घेऊ शकतो की magnesium hydroxide. It is sorry, magnesium hydroxide is a diacidic base. So मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड मध्ये दोन हायड्रॉक्साइड आयन प्रेझेंट आहेत. तर एक्स हा असा कंपाऊंड आहे जो पार्शियल रिप्लेसमेंट ऑफ डायॲसिडिक बेस मधून फॉर्म झाला. आता बघा, कंप्लीट रिप्लेसमेंट असतं तर दोन्ही OH मायनस पासून एक्स कंपाऊंड फॉर्म झाला असता, पण पार्शियल रिप्लेसमेंट मुळे एकच OH मायनस आयन प्रेझेंट आहे एक्स कंपाऊंड मध्ये. म्हणजे त्यांनी काय म्हणले, एक्स मध्ये आता आपण बघू शकतो पार्शियल रिप्लेसमेंट झाल्यामुळे एकच OH मायनस आयन आहे. आणि क्वेश्चन काय विचारलंय, द नंबर ऑफ आयोनायझेबल हायड्रॉक्सिल ग्रुप इन एक्स. आता बघा, हायड्रॉक्सिल ग्रुप एक्स मध्ये किती आहेत, तर बघा एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, कारण पार्शियल रिप्लेसमेंट ऑफ डायॲसिडिक बेस मुळे हा कंपाऊंड फॉर्म होते. त्यामुळं ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. X is a compound which is formed by partial replacement of hydroxyl ions of diacidic base. Next question. आता हा क्वेश्चन आहे पीएच कॅल्क्युलेट करायचा आहे H प्लस आयन्स पासून. म्हणजे H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन दिले. आताच आपण कॉन्सन्ट्रेशन कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. तर ज्या कॉन्सन्ट्रेशनला आपण मोल्स पर लिटर म्हणत होतो त्यालाच आपण कॅपिटल एम नी डिनोट करतो. म्हणजे हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे मोल्स पर लिटर मधलं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर पीएच चा आणि H प्लस आयन्सचा रिलेशन काय आहे, तर बघा, पीएच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स. निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स हा एक फॉर्म्युला आहे आपल्याला पीएच फाइंड आउट करण्यासाठी. कुठल्याही सोल्युशनचे जर H प्लस आयन्स दिलेले असतील तर त्याचा पीएच असा फाइंड आउट करू शकतो आपण. तर डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करायची. लॉग ऑफ H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, तर 1 × 10⁻⁵ -5. तर बघा, 10⁻⁻5 चा लॉग असतो -5. तर हे मायनस आणि मधलं मायनस, तर येतं 5. म्हणजे पीएच ऑफ गिवन सोल्युशन इज 5. तर गिवन सोल्युशनचं पीएच जर 5 असेल तर तो काय आहे, तर बघा तो एक ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे. सो ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हाउ मेनी मोल्स ऑफ LiOH are needed to exactly neutralize 2 moles of H2SO4. तर बघा, न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये एक OH मायनस आयन एक H प्लस आयन्सला न्यूट्रलाइज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, न्यूट्रलायझेशन रिएक्शन इज अ complete reaction where H प्लस आयन्स आर न्यूट्रलाइज्ड बाय OH मायनस आयन. तर बघा, एक H प्लस आयन्सला एक OH मायनस आयन्स मिळाल्यानंतर न्यूट्रलायझेशन रिएक्शन कंप्लीट होत असते. तर बघा, LiOH मध्ये एक OH मायनस आयन आहे आणि H2SO4 मध्ये 2 H प्लस आयन्स आहे. तर बघा काय लागेल आपल्याला, तर 1 मोल H2SO4 ला न्यूट्रलाइज करण्यासाठी 2 मोल LiOH लागतील, कारण 2 हायड्रॉक्सिल ग्रुप लागतील, बरोबर आहे. तर आपल्याला किती दिले, 2 मोल H2SO4 दिले. तर किती मोल LiOH लागतील, तर एका मोल साठी 2 मोल LiOH लागले. तर 2 मोल H2SO4 साठी 4 मोल LiOH लागतील. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा ह्या फॉर्म्युलानुसार पण डायरेक्ट ह्या लॉजिक नुसार 1 ला 2 मोल लागतात तर 2 ला 4 लागतील, म्हणजे डबल करायचं. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन.
विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण डेली लाईफमध्ये बघतो की बघा न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचे हे एक्झाम्पल आहे. तर हनी बी किंवा कुठलाही इन्सेक्ट बाईट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जखमेवरती बेकिंग सोडा अप्लाय करतो. तर बघा बी स्टिंग मध्ये असतं फॉर्मिक ऍसिड आणि बेकिंग सोडा इज अ बेसिक इन सोल्युशन नेचर. सो ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. म्हणजे ते जे बर्निंग आहे किंवा ते जे पेन आहे बी स्टिंग केल्यानंतर होणार आपलं ते रिलीफ होतं बेकिंग सोडा अप्लाय केल्यानंतर. नेक्स्ट ऑप्शन इज युजिंग टूथपेस्ट टू प्रिव्हेंट टूथ डिके. तर बघा आपण टूथपेस्ट यूज करतो. तर आपण जर टूथपेस्टनी ब्रश नाही केलं तर काय होतं बघा आपण रात्री जेवण करून झोपतो तर आपल्या माउथमध्ये बॅक्टेरिया ग्रो होतात जे ऍसिड रिलीज करतात. म्हणजे आपल्या समजा आपण जेवण करून झोपलेलं असेल तर आपल्या माउथमध्ये जे शुगर रिमेन असेल काही अमाऊंट ऑफ शुगर असेल तर ती शुगर ऍसिडमध्ये कन्वर्ट करतात आणि सकाळी जर आपण त्या ऍसिडमुळं काय होतं तर आपले टूथ बेसिक नेचरचे असतात तर त्या ऍसिडमुळं आपला टूथ डिके होऊ शकतो. तर तो डिके प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो टूथपेस्टनी ब्रश करतो. म्हणजे टूथपेस्ट ही बेसिक नेचर आहे आणि टूथ डिके कशामुळे होतं ऍसिडमुळे होतो. त्यामुळे आपण ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी टूथपेस्ट वापरत असतो जे की बेसिक कंडिशनमध्ये असतं. तर हे न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. किंवा टेकिंग अन अँटासिड टू इज हर्ट बर्न. हर्ट बर्न म्हणजे जर ऍसिडिटी झाली असेल आपल्याला तर आपण अँटासिडच्या पिल्स घेतो किंवा आपण अँटासिडचे औषध घेतो ज्याच्यामध्ये बेस असतो. जर आपल्या पोटामध्ये ऍसिडिटी वाढली तर आपल्याला हर्ट बर्न होतं म्हणजे ऍसिडिटी होते. तर ते ऍसिडिटी कमी होण्यासाठी आपण काय करतो अँटासिड्स घेतो ज्यामध्ये बेस असतं. तर ऍसिड आणि बेसची रिॲक्शन होऊन न्यूट्रलायझेशन होतं. तर सॉरी तर न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर काय होतं ही जी रिॲक्शन आहे ऍसिड आणि बेसची त्यामुळे आपल्याला रिलीफ होतं. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत जे डेली लाईफमध्ये आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्सचे यूज करत असतो. तर ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दीज आर करेक्ट ऑप्शन्स. तर बघा हे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. तर असे काही एक्झाम्पल असतील तर तुम्ही आणखीन फाइंड आउट करून ठेवा आणि ती रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तर गिवन सबस्टन्स ऍसिडिक आणि त्यावर उपाय जर आपण बेसिक यूज करत असू तर ती रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते. सिंपल न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ वन ऍसिड and base to give salt plus water. तर ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे ज्या थ्रू आपल्याला ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. सो नेक्स्ट क्वेश्चन. हां तर बघा हे काही क्वेश्चन आहेत आपण ऍसिड बेसिस आणि सॉल्ट वरती सॉल्व केलेत. तर असेच एक कन्सेप्ट आपला बाकी आहे जे थिअरीज ऑफ ऍसिड अँड बेसिस. मोस्टली त्या ऍसिड बेसच्या थिअरीज 11th-12th मध्ये आहेत. पण आपण काय करू त्यापैकी काही थिअरीज आपल्या फाउंडेशन लेवलच्या बुक्स मध्ये आहेत. तर त्यावरती जर MCQ क्वेश्चन्स सॉल्व केले तर आपलं पूर्ण कन्सेप्ट ह्या टॉपिकवरचं ऍसिड बेसिस आणि सॉल्ट ह्या टॉपिकवरचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करून होतील. तर तुम्ही हे सगळे व्हिडिओज तुम्ही फॉलो करा. ह्याशी रिलेटेड काही आणखीन MCQची तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण एक एक टाईपचे MCQ घेतलेत किंवा एका टॉपिकवरती 2-2, 3-3 टाईपचे MCQची प्रॅक्टिस केली आहे. आपण काय करा तुम्ही फाउंडेशन बुक सॉल्व करत त्यामध्ये आणखीन न्यूमरिकल्स असतील किंवा MCQज असतील जे ऍसिड बेस आणि सॉल्ट वरती डिपेंड असतील. तिथं काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्या व्हिडिओ लेक्चरचं तुम्ही यूज करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता.